महाराष्ट्रात दाक्षिणात्य शैलीचे एकमेव मंदिर असणारे सोलापुरातील श्री दक्षिणा कालिका मंदिरात वाराही शाकंभरी महोत्सव आरंभ झाला आहे. 15 जुलै ते 29 जुलै दरम्यान या मंदिरात वाराही शाकंभरी महोत्सव सुरू असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्री गणेश गुरुशुचिदंबरेषु दक्षिणा कालिकंबा प्रतिष्ठ देवता प्रो नमो नमः. दिव्याज्ञाप्ती संस्था विकास समाज प्रचालित दक्षिणा कालिका देवस्थानम मंदिरामध्ये आषाढ मासामधील वाराही शाकंभरी नवरात्री प्रारंभ होत आहे. हा उत्सव आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमेपर्यंत असतो. 15 दिवस हा उत्सव असतो. या उत्सवामध्ये रोज देवीच्या मूर्तीवर देवीला विविध फळभाज्या पालेभाज्यांनी अलंकार करतात. शाकंभरी देवीचा अनुग्रह व्हावा म्हणून हा उत्सव करतात. अति प्राचीन काळी 100 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही, इतका दुष्काळ पडला. कुठल्याही प्राणी मात्रांना पाणी अन्न मिळणं फार अवघड झालं. सगळ्या ऋषीमुनींनी जगदंबा स्तुती केली. जगदंबा स्तुती केल्यानंतर तिच्या शरीरातून सगळ्या फळभाज्या पालेभाज्या प्रकट झाल्या. आणि असंच वर्णन एक देवीचं पण आहे की त्या देवीला स्तुती केल्यानंतर तिला 100 नेत्र आले. 100 नेत्र म्हणजे शतक, अक्ष म्हणजे डोळे, शताक्षी. त्या 100 डोळ्यातून जे काही पाणी वाहलं तेच नद्या नाल्या हे सगळे झाले. म्हणजे त्यातून सगळी भाजी उत्पन्न झाली. ह्या सृष्टीतील सगळ्या प्राणी मात्रांना भरपूर प्रमाणात अन्न धान्य मिळावं म्हणून शाकंभरी उत्सव करतात. शाकंभरीं स्तवन्ध्यायन् जपन् संपूज्य नमन् अक्षयं स्मृते शीघ्रम् अन्नपानामृतं फलम्. शाकंभरी तो स्तवन करतो, पूजन करतो, नमस्कार करतो, काही सेवा करतो, त्याला कधीही अन्न पाणी कमी पडत नाही. अतिशीघ्र असं अन्न पाणी प्राप्त होतं. आणि जे प्राप्त होणारं अन्न पाणी आहे ते अमृताप्रमाणे असतं. आणि एवढंच नाही तर अक्षय होतं. अक्षय म्हणजे काय, ज्याचा कधीही क्षय होत नाही. कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनातील दुःख राहत नाही, सगळं सुख होतं, देवीचं आशीर्वाद संपादन होतो. म्हणून हा उत्सव करावा. नारायण अप्पाजी बाळगराव, जिल्हा श्रीसा कालिका मंदिरचा कायम विश्वास. कालपासून आमच्या ह्या मंदिरात कालिका देवीचा वाराही शाकंभरी नवरात्री हा महोत्सव चालू झालेला आहे. आणि हा महोत्सव 15 दिवस चालणार असून मंदिरात विशिष्ट म्हणजे वाराही नवरात्री महाराष्ट्रात कुठेही साजरा केला जात नाही. ही आंध्रात पद्धत आहे आणि आम्ही आंध्रातून आलेले लोक असल्यामुळे आम्ही हा उत्सव आम्ही साजरा करण्याचा ठरवून त्याप्रमाणे आम्ही करत आहोत. आणि याचे विशिष्ट म्हणजे दररोज मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या पालेभाज्याने सजवले जातो. आणि आज सजवलेला भाजीपाला उद्या काढून सर्व भक्तांना मोफत म्हणजे प्रसाद म्हणून आम्ही देतो. त्याप्रमाणे हे 15 दिवस हा कार्यक्रम आमचा चालू असतो. आणि दररोज होम हवन आणि संध्याकाळी सहस्त्रनाम कुंकुमार्चना आणि नंतर आरती ह्याप्रमाणे दररोजचा हे कार्यक्रम आहे. पौर्णिमेला हे शेवटचा दिवस असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्णाहुती आणि कलशोद्वासना म्हणजे इथं कलश मांडणी केलेला आहे. त्याचं पूजा करून आम्ही कलश काढतोय. आणि नवरात्राची त्या दिवशी समाप्ती होते. आणि संध्याकाळी पालखी मिरवणूक आम्ही मंदिरातच पालखी काढतो, मंदिरावरती पालखी मिरवतो. आणि संध्याकाळी शयनसेवा देवीला शयनसेवेवर आम्ही विश्रांती देतोय. त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाची सांगता होतो.